वळूया राज्यातील इतर बातम्यांकडे। शिवसेना भाजप नगरसेवकांची सोमवारी गटनोंदणी होणार आहे। मुंबईमध्ये एकच गट म्हणून नोंदणी केली जाणार आहे। मुंबईत महापौर आणि स्थायी समिती भाजपाकडे असेल तर उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। एकत्र गटनोंदणी होणार की नाही हा प्रश्न होता। एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपासोबत एकत्र गटनोंदणी करणार नव्हती, मात्र अखेर ठरलेलं आहे भाजप आणि शिवसेना मुंबईत एकत्रच गटनोंदणी करणार आहे। मुंबईत त्यानंतर महापौर पद आणि स्थायी समिती सदस्य पद आणि अध्यक्ष हे भाजपकडे असेल तर उपमहापौर पद हे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। तर मुंबई महानगरपालिकेसंदर्भातील ही एक मोठी राजकीय घडामोड समोर येते आहे। मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप नगरसेवक एकत्रच गटनोंदणी करणार आहेत। महापौर पद हे भाजपाकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे असेल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत। शुभम, सुरुवातीला शिवसेना एकत्र गटनोंदणी करणार नव्हती, मात्र आता अखेर एकत्र गटनोंदणी करणार आहेत। भाजपासोबत ही गटनोंदणी होईल। काय नेमक्या राजकीय घडामोडी घडल्या, काय भाजपाकडून शिवसेनेला अशी आश्वासनं दिली गेली ज्यामुळे शिवसेना एकत्र गट नोंदणी करायला तयार झाली आहे? जगदीश, खरं बघायला गेलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे सोमवारी गटनोंदणीसाठी जाणार आहेत आणि अशामध्येच सेना आणि भाजपचे नगरसेवक हे मुंबई मनपासाठी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि मग कोकण भवन बेलापूर या ठिकाणी जाताना दिसून येतील। खरं पाहायला गेलं तर मग मुंबईचा महापौर आणि स्टँडिंग महापौर पद हे भाजपकडे असेल आणि उपमहापौर पद हे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे, असं सूत्रांकडनं सध्या समजून येत आहे। नेमकं राजकीय समीकरणं महाराष्ट्रातली ही सध्या वेगळ्या दिशेने धावत आहेत आणि अशामध्ये मुंबई महानगरपालिकेबद्दल पण अशाच पद्धतीचे काहीतरी हालचाली ज्या आहेत त्या होताना दिसून येत आहेत। पण महापौर पद हे भारतीय जनता पक्षाकडे असू शकतं असं आपल्याला सूत्रांकडनं सांगण्यात येत आहे। तर मग उपमहापौर पद हे शिवसेनेकडे, तर इतर ठिकाणी म्हणजे अर्थातच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे या ठिकाणी महापौर हे शिवसेनेकडे असेल। जी, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।